नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गदा पटकावणाऱ्या बुलढाण्याच्या बाला रफिक शेखची. जालन्यामध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात बुलढाण्याच्या बाला रफिक शेखनं गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी अभिजित कटकेला पराभवाची धूळ चारली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून टाकणाऱ्या सामन्यात बाला शेखनं 11-3 अशा मोठ्या फरकानं अभिजित कटकेला मात दिली. या विजयानंतर बाला शेखचं कुटुंब अतिशय भावुक झालं. आनंदाश्रू आवरणं त्यांना कठीण झालं होतं. मी आनंद साहेब माझ्या सर्व प्रेम करणाऱ्या जनतेलाही सर्वांचा आभार मानतो. महाराष्ट्र केसरी माझे वस्ताद हिंद केसरी स्वर्गवासी गणपत आंदोलकर यांना स्मरणित करू इच्छितोय. माझ्या वस्ताची एकच इच्छा होती की त्यांचा पट्टा आहे महाराष्ट्र केसरी बनावा आणि मी त्यांची इच्छा पूर्ण केली. पुढचं स्वप्न हिंद केसरी होण्याची इच्छा आहे माझ्या आणि होणार मी. तेव्हा 2017चा जो महाराष्ट्र केसरी ठरला होता त्याला हरवून 2018चा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे बाला रफिक. आणि ही मानाची चांदीची गदा पटकावल्यानंतर स्वतः रफिकला देखील अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या. है मेरा, वो बहुत कष्ट करके मैं वो बच्चे को डाली. ऐसे गरीबी में का बच्चा है, हम श्रीमंती नहीं है हमारी. बहुत खुश है. बाला को क्या खिलाने वाले तुम? पिटला भाकर खिलाने वाले तमन्ना थी कि भाईजान इस साल महाराष्ट्र केसरी बने. यही तमन्ना थी, हमारी पूरी हुई. लेकिन अभी रोने का क्या है? तो खुशी का आंसू है. खुशी के आसार है. अभी क्या बोलने वाले तुम जाके? कुछ नहीं, बहुत खुश हुए. खुश हुए. अभी मिलेंगे तो क्या बोलेंगे? क्या हमारे पास बोलने के लिए वर्ड्स नहीं है. पुढच्या बातमीकडे. आजचा रविवार हा राज्यात घातवार ठरलाय, कारण आज मुंबईमध्ये आगीच्या 3 घटना घडल्यात. दुसरीकडे मुंबईतल्या गोरेगावमध्ये म्हाडाची निर्माणाधीन इमारत कोसळून 3घांचा मृत्यू झालाय. तर तिसऱ्या घटनेमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती झालेल्या 3 अपघातांच्या घटनांमध्ये 2घांचा मृत्यू झाला. या सगळ्या बातम्या सविस्तर आपण बघणार आहोत. या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुंबईतल्या आगीचं सत्र आता हे वर्ष संपत आलं तरी थांबायचं नाव घेत नाहीये. आजच्या रविवारच्या दिवशी मुंबई पुन्हा एकदा 3 ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांमुळे होरपळली. कांदिवली दामूनगरमध्ये कापड कारखान्याला आग लागली. दुसरीकडे भिवंडीच्या कृष्णा कॉम्प्लेक्समधील गोदामाला आग लागली. तर तिसऱ्या घटनेत खार इथल्या एका ब्युटी पार्लरला आग लागली आहे. व मुंबई उपनगरातील कांदिवली भागात दामूनगर परिसरामध्ये एका कापडाच्या कारखान्याला ही भीषण आग लागली. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आगीचा भडका उडाला. अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान या कापड कारखान्याच्या आजूबाजूला खेटूनच झोपडपट्टी आहे, त्यामुळे इथपर्यंत आग पोहोचू नये म्हणून जवानांचे प्रयत्न सुरू होते. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरातले गॅस सिलेंडर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. संध्याकाळी 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास कापडाच्या गोदामामध्ये ही आग भडकली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र कापडाचं हे गोदाम होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या गोदाम मालकाचं झालेलं आहे. विशेष म्हणजे हा परिसर आहे तिथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, झोपडपट्टीची संख्या जास्त आहे, त्यामुळे या झोपडपट्टीला ही आग लागली तर मोठं विघ्न आलं असतं. आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून या गोदामाच्या आजूबाजूची जी घरं आहेत तिथले सिलेंडर सुरक्षित स्थळी नेण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास 4 गाड्यांनी ही आग बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर विझवली. सध्या या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. दुसरीकडे भिवंडीत दापोडा परिसरातील कृष्णा कॉम्प्लेक्समधील गोदामाला अशीच भीषण आग लागली. इथे देखील अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि ही आग आटोक्यात आणली आहे. या आगीमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये. मात्र धुराचे लोट उठायला लागल्यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. काही वेळानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान आणि 4 गाड्या इथं दाखल झाल्या आणि या आगीवरती नियंत्रण मिळवलं. आणि आगीच्या या घटनांनंतर बातमी इमारत कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेची. मुंबईतील गोरेगावमधील मोतीलाल नगरमध्ये बांधकाम सुरू असलेली दुमजली इमारत कोसळली आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 3घांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झालेत.
जखमींना उपचारासाठी सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आणि आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 3 अपघात झालेत। यात दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। खालापूर आणि पनवेल जवळ हे अपघात झाल्याची माहिती मिळतेय। पहिल्या अपघातात ट्रेलरला कारची धडक बसली। दुसऱ्या अपघातात 2 पिकअप जीप आणि 2 कारचा अपघात झालाय। तर एक्सप्रेस पनवेल जवळ वॅगनार कार आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात कारमधले पती पत्नीचा मृत्यू झालाय तर गाडीत मागे बसलेली त्यांची 2 मुलं थोडक्यात बचावली आहेत। दुसरीकडे मुंबई आग्रा महामार्गावरती नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेल समोर झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी अपघातग्रस्त गाडीची तोडफोड केली आहे। कारण अपघात झाल्यानंतर चालक पळ काढत असल्यामुळे तिथल्या लोकांनी गाडी ताब्यात घेतली आणि या गाडीची तोडफोड केली। आता बातमी शाळकरी मुलांची अभ्यासक्रमाच्या ओझ्यातून सुटका करणारी। राज्यातल्या लाखो शाळकरी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे सांता क्लॉज ठरलेत। कारण केंद्र सरकारने यावर्षी शाळेचा अभ्यासक्रम 10% कमी करण्याचा आदेश दिलाय। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात आज ही माहिती दिली आहे। इतकंच नाही तर पुढच्या वर्षी शाळेचा अभ्यासक्रम 20% करण्याचे आदेश 20% कमी करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे मुलांना हे एक प्रकारे ख्रिसमस गिफ्ट ठरलंय। हल्ली मुलांवरती अभ्यासक्रमाचा होणारा भडीमार कमी करण्यासाठी आणि मैदानी खेळात रस वाढवण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचललंय। विशेष म्हणजे पहिली आणि दुसरीचा गृहपाठ देखील रद्द करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आलेत। मुलांनी जास्त खेळावं यासाठी शाळांना खेळाचं सामान खरेदी करायला किमान 5,000ची तरतूदही करण्यात आली आहे। बातमी राजकीय वर्तुळातून। शिवसेना आणि भाजपमधील मानापमान नाट्याचा दुसरा अंक आज औरंगाबादेत बघायला मिळाला। मुंबईतील कोस्टल रोडच्या भूमिपूजनाला शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं नाही। त्यानंतर भाजपनं कल्याण आणि पुण्यातील मेट्रोच्या भूमिपूजनापासून शिवसेनेला दूर ठेवलं। आता हेच मानापमान नाट्य औरंगाबादेत बघायला मिळालं। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबाद शहर बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला। मात्र औरंगाबाद महापालिकेत सत्तेत एकत्र असतानाही शिवसेनेनं या कार्यक्रमापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना दूर ठेवलं। त्यावर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे याचं राजकारण एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे। इम्तियाज जलील यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंना पत्र लिहून खुलं आव्हानच दिलंय। औरंगाबाद शहरातील मूलभूत सोयी सुविधांचा बोजवारा उडाला असून त्याला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप जलील यांनी या पत्रात केलाय। माझं हे बोलणं आहे की तुम्ही ह्याच जागेवर मोठा हॉस्पिटल उभारा आणि त्या हॉस्पिटलचं नाव बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर ठेवा। तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावावर एक मोठा शाळा उभे करा महानगरपालिकाची। एक असा शाळा आणि एक असा हॉस्पिटल जे महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही त्या नावाला शोभेल तसा प्रकारची तुम्ही इमारत उभा करा आणि लोकांच्या फायद्यासाठी काय असू शकते म्हणून हे पत्र मी आदित्य साहेबांना लिहिलेले आहे। बातमी पुण्यातून। पुण्याच्या चांदणी चौकातील बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडलाय। पुढच्या आठवड्यात पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हैदराबादमधल्या कंपनीला हे काम दिलंय अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिली आहे। 495 कोटींचा हा प्रकल्प भूमिपूजन होऊन देखील मागच्या 1.5 वर्षांपासून रखडला होता। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्षात जागा ताब्यात नसल्यामुळे हे काम 1.5 वर्ष रखडलं। अखेर पुलासाठी आवश्यक जागेचं संपादन झालंय। त्यामुळे आता पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय। तेव्हा चांदणी चौकातला हा उड्डाणपूल कसा असेल तर उड्डाणपुलासाठी अपेक्षित खर्च आहे 895 कोटी रुपये इतका। पहिल्या टप्प्यातील खर्च आहे 397 कोटी। झालेलं भूसंपादन 85% इतकं आहे। त्यामुळेच आता अखेर कामाला सुरुवात होणार आहे। 15% भूसंपादन अजूनही रखडलेलं आहे, ते लवकर मार्गी लावण्याचं आव्हान असणार आहे।
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई खाडीवरील वर्सोवा पूल आज सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आलाय. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 8 डिसेंबरपासून हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. तसंच पुलाची फक्त एकच बाजू हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे या मार्गावरती गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत होती. पुलाच्या दुरुस्तीच्या निर्धारित वेळापत्रकानुसार काम 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होतं. मात्र काम मुदतीआधीच म्हणजे 21 डिसेंबरला पूर्ण झाले. त्यानंतर आवश्यक असलेल्या 24 तासांच्या क्युरिंग नंतर आजपासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आलाय, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आज देण्यात आली आहे. यानंतर एक दुःखद बातमी. मुंबईचे माजी महापौर आणि ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासमा यांचं आज मुंबईत निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी मुंबईतील चर्चगेट इथल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात चुडासमा यांचं उल्लेखनीय कार्य राहिलेलं आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2005 साली सरकारनं पद्मश्री पुरस्कारानंही गौरवलेलं आहे. नाना चुडासमा हे भाजपच्या प्रवक्ता शायना एनसी यांचे वडील होते. सांगलीतून राजकीय व्यासपीठावरून आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सिंचन योजनेवरती टीका करताना जीभ घसरली आहे असंच म्हणावं लागेल. कारण एक वेळ तृतीयपंथीयांना मुलं होतील, मात्र टेंभू सिंचन योजना पूर्ण होणार नाही अशा आशयाचं गडकरींनी विधान केलंय. त्यामुळे वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. सांगलीतल्या नागजमध्ये एका रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. टेंभू ही आशिया खंडातली सर्वात मोठी सिंचन योजना म्हणून ओळखली जाते. मात्र ही योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे. मात्र टीका करताना गडकरींनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यानं त्यांचं विधान वादग्रस्त ठरतंय आणि राजकीय वर्तुळात त्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्या तुमच्या दुष्काळाला वाचवण्याकरता मला संधी मिळाली भारत सरकारमध्ये आणि हे टेंभू सारखे आणि तुमचं कोणतं खरं म्हणजे बोलू की नाही बोलू महत्व पण तुम्हाला सांगून टाकतो की माझ्या मागे लागले होते. नाव नाही सांगत टेंबू करता आणि याच्या करता. तर मी त्यांना म्हटलं होतं की जणाशी लग्न केलं तर मुलं होतील म्हटलं, पण हे प्रकल्प कधी होत नाही लक्षात ठेवा. म्हणजे मीच ते उद्गार काढले होते कारण इतकी इकॉनॉमिक व्हायबिलिटी त्यात नव्हती. टेंबू तर व्हायबलच नव्हतं. पण आज तुमच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्र्यांच्या इच्छाशक्तीने आणि महाराष्ट्र सरकार, गिरीश महाजन इथले खासदार आमदार यांच्या दृढ इच्छाशक्तीने आणि भारत सरकारच्या सहकार्याने तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे. या पाण्याने तुमच्या डोळ्यातून अश्रू काढले, तेच पाणी तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू काढल्याशिवाय राहणार नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यावर एवढा विश्वास आहे. दुसरीकडे नेतृत्वानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा आशयाचं वक्तव्य काल नितीन गडकरींनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात केलं होतं. आणि गडकरींचे हे वक्तव्य म्हणजे भाजपचा 3 राज्यातल्या मोठ्या पराभवाला उद्देशून होतं अशी चर्चा सुरू झाली. मात्र मोदी हेच आमचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू आणि जिंकू असा विश्वास आज त्यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. कालच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोपही गडकरींनी केलाय. रेफरेंस में कहा था कि अगर कोई गुनाह करता है, फ्रॉड करता है तो उसके ऊपर कठोर कार्रवाई होनी चाहिए. पर कोई बैंक अकाउंट 40 साल अच्छा और 41 साल बिगड़ता है तो एकदम कर्जा लेने वाला फ्रॉड है और देने वाला फ्रॉड है ऐसा कह के नहीं चलेगा. तो उसको भी इसी प्रकार से किया गया था. पर जो बात मैंने कही नहीं उसको मेरे साथ जोड़कर कहना और फिर उतनी बातों के ऊपर के रेफरेंस काट देना, नीचे से काट देना और वो सर्कुलेट करना, ये मेरे ऊपर अन्यायकारक होगा. पुण्यात 18व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी सुप्रिया सुळेंनी विविध विषयांवरती भाष्य केलंय. त्यांनी जोरदार टोलेबाजीही केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतर्फे आगामी निवडणुकीमध्ये एका तरी तृतीयपंथीय व्यक्तीला तिकीट दिलं जाईल असं जाहीर वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय. तसा आग्रहच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करणार असल्याचं त्या म्हणाल्या. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ मानले जाणारे ज्येष्ठ नेते DY पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी यापूर्वी बिहार आणि त्रिपुराचं राज्यपालपद भूषवलंय.
डी.वाय. पाटील यांचा शिक्षण क्षेत्रामध्ये दबदबा असून नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापुरात त्यांच्या शिक्षण संस्थांचं जाळ आहे. 1967 ते 1972 साली ते काँग्रेसच्या तिकिटावरती कोल्हापूरच्या पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीच असं म्हटलेलं आहे. डी.वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणं बिहार आणि त्रिपुराचं राज्यपाल पद देखील याआधी त्यांनी भूषवलेलं आहे. आणि यानंतर नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी हाती येते. नाशिकमध्ये टोळक्याच्या हल्ल्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झालेला आहे. नाशिक शहरातल्या टोळी युद्धाचा महिनाभरातला हा दुसरा खून आहे, दुसरी हत्या आहे असं म्हणायला हवं. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमका प्रकार काय घडलाय? स्वाती, अवघ्या 4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये की पेट्रोल उशिरा का आणलं या एकाच कारणावर मित्रांनीच एका मित्राची हत्या केली आणि आज रस्त्यावर पाय घसरून का बसला त्या एकाच कारणावर अझीम अहमद खान या 40 वर्षीय युवकाला सिन्नर फाटा या भागामध्ये परवा दुपारी जोरात मारहाण केली होती. त्याच भागात राहणाऱ्या काही लोकांनी नामर्द महाजन, राहुल ज्ञानेश्वर महाजन, विष्णू खाडी यांनी मारहाण केली होती आणि त्याच्यामध्ये अझीम अहमद खान हा जवळ जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होता आणि अखेर आज तो दगावला आहे. अत्यंत किरकोळ कारणावरनं नाशिकमध्ये अवघ्या 4 दिवसामध्ये ही दुसरी घटना घडली. गुन्हेगारांवर जो वचक असला पाहिजे पोलिसांचा तो कमी होत चाललाय का? हे जे प्रत्येक गल्ली आणखी कॉलनीमध्ये जे चिल्लर भाई म्हणून ज्यांना म्हटलं होतं त्यांचा उत्साह वाढत चाललाय. पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहे. अशा प्रकारची शंका आता शहरातल्या नागरिकांना व्यक्त केली जात आहे. टोळी युद्ध भडकण्याची शक्यता येत्या काही दिवसात दिसून येत आहे. स्वाती, निश्चित. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल. सांता क्लॉज, बेल्स अशा सजावटीचं साहित्य देखील बाजारात मोठ्या प्रमाणात आलंय. आणि यासोबत शहरांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.